महिना जातो तर तहसीलदार आणि आता सरकार आणि तलाठी यांच्या संघर्मतांना अनगरच्या हे चालू आहे. मी आमदार आहे. मी कलेक्टर साहेबांना तक्रार केल्यानंतर कलेक्टर साहेबांनी मुंबई सोलापुरातून स्पेशल टीम पाठवली आणि तिथं वाहनं जप्त केली आणि त्या आता तहसीलदारच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव येईल. बैठकीमध्ये बोलताना तुम्ही असं सुद्धा म्हणालात की नाईलाजानं मला तुतारी हातात घ्यावी लागली, मात्र मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यामुळे पुढच्या पक्ष सोडण्याच्या विचारात नाही. मी पवार साहेबांच्या पक्षाचा आमदार आहे. मी तुतारी चिन्हावर निवडून आलेलो आहे आणि मोहोळची जागा तुम्हाला माहिती होती की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक होतो. 90 ते 2024 असा 34 वर्षाचा राजकीय प्रवासा माझा शिवसेनेत झाला आणि ती जी जागा होती शिवसेना भाजप युतीमध्ये ती पारंपरिक शिवसेनेची जागा होती. पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये ती जागा अजितदादा मिळाली, महाविकास आघाडीमध्ये ती जागा पवार साहेबांनी. शिवसेनेला जिथं पडलेली मतं जर आपण पाहिली तर 2009, 14 आणि 19 या तिन्ही निवडणुकीत जर आपण पाहिला तर 8 ते 10 हजाराच्या फरकाने शिवसेनेचा उमेदवार तिथं पराभूत होत होता. त्यामुळे शिवसैनिकामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली आणि मग दोन्ही बाजूचे शिवसैनिक आणि माझे काही मित्र. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.